नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. आपण बघत होतो की स्वसंवादाचा परिणाम. जेव्हा आपण आपल्याबद्दलच आपल्या भावना व्यक्त करतो, आपल्याशी संवाद साधतो, तेव्हा कोणत्या पद्धतीने साधतोय, प्रखरतेने, सॉफ्ट पद्धतीने, त्यानुसार आपल्या भावनांना धारित असते. नकारात्मक शब्दही आपल्याबद्दल जे वाटतायत ते आपण अगदी टोन जरी बदलला तरी भावनांची धार बदलते. म्हणजे आपल्या बोलण्याच्या टोनमुळे, पद्धतीमुळे सुद्धा शब्दामागील भावना बदलते. दोघांमध्ये पण आपण जेव्हा प्रयोग करतो तेच नकारात्मक शब्द वारंवार बोलल्यामुळे, वेगवेगळ्या पद्धतीने, टोनने किंवा गमतीशीर पद्धतीने बोलतो, तेव्हा त्याची ताकद कमी होते आणि प्रभावही कमी होतो. तेव्हा आपल्याला आनंदी, यशस्वी, उत्साही आणि चांगले जीवन जगण्यासाठी अशा वेगवेगळ्या कला आत्मसात कराव्या लागतात. आनंदी जीवन जगण्याची कला विशेषतः आपण ती आत्मसात करावी, शिकून घ्यावी. जेव्हा दलाई लामांनी एक आपल्याला उदाहरण सांगितलेलं आहे. आपण पाण्यामध्ये जेव्हा दगड टाकतो तेव्हा ती वर्तुळं येतात, पण काही वेळाने ती शांत होतात. त्या पद्धतीने आपल्या जीवनात येणारा भूतकाळ असेल, वाईट घटना आहेत, त्या आठवायच्या नाही, हळूहळू विसरून जातात आणि ते शांत होतात. म्हणून आनंदी